नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय दादा? गुलाब दयाराम महाजन, राहणार आडगाव, जिल्हा जळगाव. जळगाव. तर तुम्ही ही श्रीकर सीड्स कंपनीची जेहो लागवड केलेली आहे, हो, तर तुम्हाला काय वाटतंय कपाशीकडे बघून सर आजच्या परिस्थितीला? व्हरायटी चांगली आहे. शेतकऱ्यांना सांगायचं आहे की काय वेचणीला सोपी आहे, रोग कमी येतो आणि त्याच्या एवढ्या पावसामध्ये सुद्धा आज 70-80 बोंड आहे. तर मी सांगतो की श्रीकर सीड सारखी व्हरायटीने श्रीकर ही चांगली उत्पन्न देणारी व्हरायटी आहे आणि मी 2 वर्षापासून लावतोय. हे सुद्धा यंदा सुद्धा 3 वर्ष झाले लावायला. मी बाहेरगावी सुद्धा माझ्या शालकांकडे 10 पॅकेट दिलेले आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे सुद्धा पण हो. हे पाकिट पाठवलेले आहे. पाठवले. जे ओचं मागच्या वर्षी 12 क्विंटल एकरी उत्पन्न आलं. एकरी 12 क्विंटल आलंय. या वर्षी किती क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे एवढा तुम्हाला? पाऊस असल्यामुळे सुद्धा यंदा सुद्धा तेवढंच उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की गेल्या वर्षी यांना 12 क्विंटल उत्पन्न आलंय आणि ह्या वर्षी ते पण म्हणतायत की 12 ते 15 क्विंटल त्या मध्ये उत्पन्न येईल. एवढं अपेक्षित आहे उत्पन्न. एवढ्या पाण्याच्या मानामध्ये सुद्धा त्यांना उत्पन्न चांगलं येऊ शकतं. चांगलं येऊ शकतं. माझं सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये श्रीकर सीड्स कंपनीची जेहो 100% एक 2-2 पाकिट प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड करावी.